गजानन महाराज मंदिरात चोरी प्रकरण, चाळीसगाव रोड पोलिसांची यशस्वी कारवाई। आरोपी 6 तासात गजाआड। धुळे शहरातील गजानन कॉलनी येथील गजानन महाराज मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अवघ्या 6 तासांत अटक करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे। साहिल सत्तार शाह व सोहेल आरिफ शाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल आणि दानपेटीसह एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की गजानन कॉलनीतील रहिवासी योगेश जाधव यांनी 24 ऑगस्ट रोजी सकाळी मंदिरात चोरी झाल्याची फिर्याद दिली। 23 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी लंपास केली होती। गुन्हा दाखल होताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अरिहंत मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला। आरोपी मोटरसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली दानपेटी आणि गुन्ह्यात वापरलेली चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली। दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर व त्यांच्या पथकाने केली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी सुरेश कुमार घुसर, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी गजानन नगर धुळे येथील स्वामी गजानन मंदिर येथून दानपेटी चोरले गेल्याची तक्रार आम्हाला काल प्राप्त झाली होती। लागलीच आम्ही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा टीम बनवून तात्काळ त्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी चक्र फिरवली आणि त्या प्रकरणामध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही 2 आरोपी ताब्यात घेतले। एकाचं नाव आहे साहिल सत्तार शाह आणि दुसरा सोहेल आरिफ शाह। हे दोन्ही अट्टल गुन्हेगार आहेत। दोघांविरुद्ध 6-7 गुन्हे आहेत। असे अट्टल गुन्हेगार आम्ही दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून या प्रकरणामध्ये जी चोरीला गेलेली जी दानपेटी आहे आणि त्यातील मुद्देमाल असा आम्ही रिकव्हर केलेला आहे। सोबतच कालच्या दिवशी याच आरोपीने एक मोटरसायकल चोरी केली होती, तीही मोटरसायकल रिकव्हर केलेली आहे आणि अजून त्या लोकांनी काय गुन्हे केलेले आहेत अशा प्रकारचे याचा आम्ही तपासात छडा लावत आहोत। ते लवकरच नवीन प्रकारचे त्यांच्याविरुद्धचे गुन्हेही उघडकीस येतील। सदर प्रकरणामध्ये आम्ही जी केलेली कार्यवाही आहे ही आमचे माननीय धुळे जिल्ह्याचे SP श्री दिवरे सर, आमचे ॲडिशनल SP श्री अजय देवरे सर आणि आमचे धुळे शहरचे विभागीय अधीक्षक, उपाधीक्षक उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिसांनी ही कारवाई केली।